हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि हे पहा, आज आम्ही कुठं पोचले. तर ही रात्रीची वेळ आहे, कमीत 10:30 वाजले आहेत आणि आम्ही इथं पोचलो आहे शनी शिंगणापूर. तर ही दुकानं आहेत आणि वरती ही राहण्याची सुविधा आहे. तर आम्ही ते माझा नवरा हेच विचारत होता किती याला भाडं वगैरे. आणि इथं लोकांनी शेकोटी पेटवली होती, तर मी पण इथे शेकायला लागले आहे, कारण इतकी थंडी वाजत होती. आणि नंतर आम्ही इथं खाऊन पिऊन दर्शनाला चाललो आहे. रात्रीच्या वेळेस 12 वाजत आलेत आहेत. तर मी सगळ्यात मागं आहे. आणि इथं CCTV हे म्हणजे असतं ना, ते TV, तिथं हे चित्र दाखवतात काय चाललं आहे सध्या. तर पहा, आम्ही चाललो आहे इथनं. आता किती नवीन झालं याचं हे पण पाहतोय. आणि हे आम्ही तेल अजून काय घेतले. शनी महाराजांवर तेल आणि तेलाचा अभिषेक करायचा आहे म्हणून. तर हे पहा, आम्ही इथे पोचलेलो आहे. पण महिलांनी वरती नसतं जायचं म्हणून मी काही वरती गेले नाही, मी खालीच आहे. आणि इथे व्हिडिओ काढायला पण मनाई होती, तरीसुद्धा मी हा प्रयत्न केला. त्यामुळे मी असं घाबरले असं वाटते. पण पहा तुम्ही, तर माझे मिस्टर वरती गेले होते, माझा नवरा. कारण इथं वरून जर तुम्हाला तेलाचा अभिषेक करायचा असेल तर तिथंसुद्धा पैसे फाडून पावती भरावी लागत होती. पण आम्ही भरली, कारण माझा नवरा म्हटलं एवढा लांब आलो आहे तर चल आपण मी फाडतो पावती, म्हणून आम्ही पावती फाडली. आणि ते आता तेलाचा अभिषेक करतात तिथं. तर तेल घेऊन गेले ते. तर तिथं तेलसुद्धा एवढं महाग होतं. 1 लिटर तेलाची किंमत होती 250 रुपये. तर म्हणजे तिथं जे प्रसादाचं साहित्य असतं ते किती महाग असतं. तर पहा, इथं अभिषेक चालू आहे. शनी महाराज माझ्या नवऱ्याच्या सगळ्या इच्छापेक्षा पूर्ण करो. आणि मी ते वरती करत होते, मी खाली करत होते आणि मनात म्हणत होते सगळ्या यांच्या इच्छापेक्षा ज्या पण आहेत त्या पूर्ण हो आणि आम्ही पुन्हा येऊ इथं. तर अशा करते तुम्हालाही शनी महाराजचं दर्शन झाले. आणि नंतर दर्शन होऊन गेल्यावर घरी न्यायचं होतं. तर मला म्हणत होते काही तुला घ्यायचं आहे का घे, पण मला रात्रीची वेळ होती आणि मला काय घ्यावं काहीच म्हणून कळण्याचं झालं. तर मग मी प्रसाद घेतला. तर पहा, मी हा प्रसाद घेऊन आलो आहे शनी शिंगणापूरपासून, कारण तिथं हाच प्रसाद आणि दुसरं पण होता, पण मी हाच घेतला.